काँग्रेसची माणेगाव ते जळगाव जामोद अन्नदाता संघर्ष पदयात्रा। प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांच्यासह कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा सहभाग। शेतकरी विरोधी भाजपा सरकारला जागी करण्यासाठी आणि बळीराजाच्या समस्यांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 4 मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील माणेगाव ते जळगाव जामोद पर्यंत भव्य अन्नदाता संघर्ष पदयात्रा काढण्यात आली। यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी बांधव सहभागी झाले होते। सरसकट कर्जमाफी करा व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, शेतमालाला हमीभाव कायदा लागू करा यासह विविध मागण्यांसाठी ही संघर्ष पदयात्रा काढण्यात आली आहे। सकाळी 8 वाजता जळगाव जामोद विधानसभा माणेगाव येथे पूर्णा नदीच्या पुलावर पदयात्रेने प्रवेश केला। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पक्षाचे राज्यस्तरीय निरीक्षक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह ही यात्रा तालुक्यात माणेगाव पासून आरंभ झाली असून झाडेगाव, खांडवी, आसलगाव, वाडी खुर्द, जळगाव जामोद असा यात्रेचा मुख्य मार्गाने प्रवास असून रात्री शहरातील दुर्गा चौकात यात्रेचा समारोप होणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निघालेल्या या पदयात्रेचे तालुक्यामध्ये प्रचंड उत्साहामध्ये शेतकऱ्यांनी स्वागत केले। सदर यात्रेत आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक बांधवांसह युवक आणि महिलांची तसेच हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती दिसून आली। आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत खिलवाड करत आहेत। कुठेतरी बदनामीचं कारस्थान हे सुरू आहे, हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। हा इशारा आज शिवसन्मान पदयात्रेच्या निमित्ताने आहे आणि यासोबतच अन्नदात्याला अभिवादन करत असताना आज लाखोचा पोशिंदा शेतकरी हा शेतमालाला भाव नसल्यामुळे, कृषी निविष्ठांच्या भाव वाढ झाल्यामुळे आणि एकंदरीत शेती या संपूर्ण व्यवसायावर जे आसमानी आणि सुलतानी संकट आलंय, त्यातून सरकारने ताबडतोबीनं एक भरगतच्या अशा स्वरूपाचं पॅकेज आम्हाला द्यावं। कर्जमाफी आपल्याला अजून झालेली दिसत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणि आमच्या शिवरायांचा स्वाभिमान, अभिमान या अनुषंगाने पदयात्रा आज आम्ही काढलेली आहे।